Hello students, in today's lecture we are going to see the components of the composite video signal. Those are horizontal sync pulse and vertical sync pulses. आता horizontal sync pulse आपण कशासाठी ॲड करतोय टू अचीव द हॉरिझॉन्टल सिंक्रोनायझेशन. जे काय तुमचं हॉरिझॉन्टल ऑसिलेटर असणार आहे ट्रान्समीटर आणि रिसिव्हरला, ह्या दोघांच्यामध्ये सिंक्रोनायझेशन मिळवण्यासाठी तुम्ही काय करताय, हॉरिझॉन्टल सिंक पल्सेस ॲड करताय. देन आता तुम्ही ही डायग्राम जर चेक केला तर तुमची एका लाईनची टोटल पिरियड किती असतो 64. म्हणजे ही तर तुमची लाईन स्टार्ट झाली आणि इथं तुमची लाईन काय व्हायला लागली, एंड झाली. हा टोटल पिरियड किती असणार आहे, 64 मायक्रोसेकंड्स हा पिरियड असणार आहे. त्यातली जी पिक्चर इन्फॉर्मेशन असणार आहे ती 52 मायक्रोसेकंड एवढी पिक्चर इन्फॉर्मेशन असणार आहे. आणि जे काय रिट्रेस पिरियड असणार आहे तो किती राहिला आपला 12 मायक्रोसेकंड. म्हणजे हे काय जे आहे ते 12 मायक्रोसेकंड आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. फ्रंट पोर्च एक असणार आहे, त्याच्यानंतर बॅक पोर्च एक असणार आहे आणि नेक्स्ट काय तुमचा हॉरिझॉन्टल सिंक पल्स आहे. आणि हे टोटल किती असणार आहे, 12 मायक्रोसेकंड्स असं असणार आहे. देन इथं तेच सांगितले बघा, 64 मायक्रोसेकंडमधलं ब्लँकिंग पिरियड किती आहे, 12 मायक्रोसेकंड आहे. आणि त्या पिरियडमध्येच आपण काय करायला लागलो आहे, सिंक्रोनायझिंग पल्सेस इन्सर्ट करणार आहे टू अचीव द सिंक्रोनायझेशन, हॉरिझॉन्टल सिंक्रोनायझेशन. The pulses corresponds to the differentiated leading edges of the sync pulses are actually used to synchronize the horizontal scanning oscillator. म्हणजे ह्या ज्या सिंक पल्सेस आहेत त्या आपण हॉरिझॉन्टल स्कॅनिंग ऑसिलेटरमध्ये सिंक्रोनायझेशन मिळवण्यासाठी यूज करतोय. द लाईन ब्लँकिंग पिरियड इज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, फ्रंट पोर्च, लाईन सिंक आणि बॅक पोर्च. आता ते बघूया. पहिले जे काय म्हणजे आफ्टर द स्टार्ट ऑफ द हॉरिझॉन्टल ब्लँकिंग पल्स, फर्स्ट 1.5 मायक्रोसेकंड पोर्शन इज नोन ॲज फ्रंट पोर्च. ज्याला हॉरिझॉन्टल ब्लँकिंग पल्स चालू होणार आहे त्यातले पहिले 1.5 मायक्रोसेकंड जो पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतोय, फ्रंट पोर्च असं म्हणतोय. देन आपल्याला जर सिंक्रोनायझेशन अचीव करायचं झालं तर आपण काय करतोय, सिंक्रोनायझिंग पल्सेस ॲड करतोय, त्याला आपण सिंक पल्स असं म्हणतोय. आणि ते आपण रिसिव्हर साईडला काय करतोय, सेपरेट करतोय सिंक पल्सेस. देन काय, बॅक पोर्च. बॅक पोर्च काय बघा, द बॅक पोर्च इज ऑफ 3.8 मायक्रोसेकंड आणि सिंक पल्स किती 4.7 मायक्रोसेकंडचा असतोय. दिस पिरियड ऑलोज द लाईन फ्लायबॅक टू बी कम्प्लिटेड अँड सेटल्ड फ्रॉम ऑसिलेटरी कंडिशन्स इन द डिफ्लेक्शन सर्किट्स बिफोर द नेक्स्ट डिफ्लेक्शन स्टार्ट. म्हणजे ज्यावेळेला तुमचं सिंक पल्सपासून जे बॅक पोर्चला जे काही ॲब्रप्ट ट्रान्झिशन आहे, तसं एक्झॅक्टली जर डी सी लेवल व्हॅल्यू चेंज होत असेल तर ते एक्झॅक्ट कट नसतं आहे, तिथं काहीतरी ऑसिलेशन्स क्रिएट होतात. म्हणजे जे तुम्हाला इथं दाखवले ते, म्हणजे इथून इथंपर्यंत जे काही असं शार्प जे दाखवलं ना तसं होत नसते, त्याच्यामध्ये काहीतरी असे ऑसिलेशन्स क्रिएट होतात. आणि ते ऑसिलेशन्स असं सेटल डाऊन होण्यासाठी काय केलेलं असतं, बॅक पोर्च इन्सर्ट केलेला असतो ऑफ 3.8 मायक्रोसेकंड. देन व्हर्टिकल सिंक पल्स बघा, तर तुम्ही इंटरलेस स्कॅनिंग वापरताय म्हणजे इवन फील्ड आणि ऑड फील्ड असे 2 फील्ड्स असणार आहेत. आणि दोन्ही फील्डच्या एंडला तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुम्हाला पल्सेस इन्सर्ट करावे लागणार आहेत. आणि हे पल्सेस जे आहेत ते व्हर्टिकल सिंक पल्सेस मस्ट बी ऑफ 2.5 or 3 times द हॉरिझॉन्टल लाईन पिरियड. म्हणजे जो काही तुमचा हॉरिझॉन्टल लाईन पिरियड आहे त्याच्या 2.5 किंवा 3 पटीने जास्त पाहिजे तुमचा काय व्हर्टिकल लाईन, म्हणजे तुमची जी काय व्हर्टिकल सिंक पल्स असणार आहे ती. मग 625 लाईन सिस्टीममध्ये काय असते, ते 2.5 टाइम्स असते दॅन द पिरियड ऑफ द हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे 2.5 इंटू 64 मायक्रोसेकंड म्हणजे किती झालं, 160 मायक्रोसेकंडची तुमची व्हर्टिकल सिंक पल्स झाली. आता इथं दाखवलं आहे बघा, आता ही जे काय आहे 625 लाईन नंबर झाली, म्हणजे तुमची सेकंड फील्ड एंड झाली. त्याच्यानंतर तुम्ही एक 160 मायक्रोसेकंडची व्हर्टिकल सिंक पल्स ॲड केला. देन आता फर्स्ट फील्ड एंड झाली, 2.5 लाईन झाली. मग त्याच्यानंतर काय केलं, हे 160 मायक्रोसेकंडची तुम्ही काय केला, एक व्हर्टिकल सिंक पल्स ॲड केला. पण हे बघत असताना एक लक्षात घ्या की तुम्ही एक मिनिट, तुम्ही ज्यावेळेला ते ॲड करत असताय त्यावेळेला तिथं काय होत असते बघा, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन असं तुम्हाला काय होत असतात, स्कॅन होत असतात. मग त्याचे हॉरिझॉन्टल सिंक पल्सेस पण येणार. व्हर्टिकल सिंक पल्स कमेन्सेस ॲट द एंड ऑफ फर्स्ट हाफ ऑफ द 313 लाईन. म्हणजे पहिल्या ह्याच्या 313 ह्याच्या हाफ नंबरच्या लाईनला तुमचं काय होणार आहे, व्हर्टिकल सिंक पल्स येणार आहे. अँड टर्मिनेट्स ॲट कुठं होणार आहे,
म्हणजे 315 नंबरच्या लाईनला ती काय होणार आहे, एंड होणार आहे. आणि सेम कसं होणार आहे, फर्स्ट सेकंड आणि थर्ड लाईनच्या हाफला, थर्ड नंबरच्या लाईनच्या हाफला एंड होणार आहे. आणि पहिला म्हणजे ज्यावेळेला 625 नंबरची लाईन संपणार आहे त्यावेळेला ती स्टार्ट होणार आहे. हे लक्षात आलं आहे. मग जे काय म्हणजे पहिल्यांदा काय होते, ॲट द एंडला तुमची सिंक पल्स ॲड होते आणि इथं काय व्हायला लागले, हाफ लाईनला मध्येच ॲड व्हायला लागले. त्यामुळं काय होणार आहे, हॉरिझॉन्टल सिंक्रोनायझेशन लॉस व्हायला बघणार आहे. आणि जे काय हे मिसअलाइनमेंट्स आहेत ऑफ द हॉरिझॉन्टल सिंक पल्सेस, त्यामुळं काय, दे डू नॉट appear properly but occurs the half line intervals with respect to each other. म्हणजे काहीतरी हाफ लाईन डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेम तिथं क्रिएट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हॉरिझॉन्टल सिंक्रोनायझेशन प्रॉपरली ऑकर होणार नाही. आणि तो जो प्रॉब्लेम आहे तो अवॉइड करण्यासाठी इट इज बिकम नेसेसरी टू कट द स्लॉट इन अ व्हर्टिकल सिंक पल्सेस ॲट द हाफ इंटरवल्स टू प्रोव्हाइड हॉरिझॉन्टल सिंक पल्सेस ॲट द करेक्ट इन्स्टन्सेस. म्हणजे हॉरिझॉन्टल सिंक पल्सेस ॲट द करेक्ट इन्स्टन्सेसला आपल्याला प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याला व्हर्टिकल सिंक पल्सला काय करायला लागते, ब्रेक करायला लागते. आणि त्यामुळं काय केलं बघा, हे जे आहे ते आपण व्हर्टिकल सिंक पल्सेसला 5 स्लॉट्समध्ये डिवाईड केले. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, ॲज अ सरेशन्स असं म्हणतो आहे. आणि ते 5 सरेशन्स आहेत ते दस 5 नॅरो स्लॉट्स ऑफ 4.7 मायक्रोसेकंड विड्थ गेट फॉर्म्ड इन ईच व्हर्टिकल सिंक पल्सेस. म्हणजे 4.7 मायक्रोसेकंडचे स्लॉट्स, म्हणजे आपला व्हर्टिकल सिंक पल्स किती आहे, 4.7 मायक्रोसेकंड. हॉरिझॉन्टल सिंक पल्स किती आहे, 4.7 मायक्रोसेकंडचा आहे. म्हणून काय केलं आहे, 4.7 मायक्रोसेकंडचे 5 स्लॉट्स आपण काय केले आहेत, क्रिएट केले आहेत इन अ व्हर्टिकल सिंक पल्स. त्यामुळं काय होणार आहे, हॉरिझॉन्टल सिंक्रोनायझेशन प्रॉपरली ऑकर होणार आहे. हे तुमचं इथं ह्या डायग्रामवरून लक्षात येईल बघा. हे टोटल 160 मायक्रोसेकंड्स असणार आहे. आणि त्यामध्ये काय केलं आहे आपण, हे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे जे काही स्लॉट्स दाखवले आहेत ते स्लॉट्स आपण क्रिएट केले आहेत 4.7 मायक्रोसेकंडचे, जेणेकरून हॉरिझॉन्टल सिंक्रोनायझेशन अचीव होईल. लक्षात येतं आहे, हेच सांगितलं इथं सगळं. फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की व्हर्टिकल सिंक डिटेल्समध्ये तुमचं 2.5 to 3 टाइम्स तुमचं काय पाहिजे, हॉरिझॉन्टल लाईनपेक्षा तुमचं पिरियड जास्त पाहिजे इन अ व्हर्टिकल सिंक पल्स. म्हणजे ते किती असणार आहे, टोटल 160 मायक्रोसेकंड असणार आहे. मग ते जे टोटल 160 मायक्रोसेकंड्स आहे त्याला आपण काय केलं, डिफरंट स्लॉट्समध्ये डिवाईड केलं आहे टू अवॉइड दी हाफ लाईन डिस्क्रिपन्सी प्रॉब्लेम. आणि ते प्रत्येक स्लॉट कितीचा असतो, 4.7 मायक्रोसेकंडचा, जे ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे जर तुम्हाला विचारलं एक्झामला तर एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करा. व्हर्टिकल सिंक डिटेल्स आहे ना, ह्याची डायग्राम ड्रॉ करा. हे सरेशन्स जे केले त्याची डायग्राम ड्रॉ करा. बस आहे एवढं एक्झामला. देन द नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.